स्थिती खरं तर हे जवळपास मला वाटतं 10-15-20 वर्षामधलं हे नगरपालिकेच्या विरोधामधलं पहिलंच आंदोलन असेल असं मला असं वाटतंय. पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2018-19 मध्ये 3,62,00,000 रुपयाचे जवळपास रक्कम हे अनाधिकृत नगरपालिकेनं स्वतःच्या खात्यावर वर्ग करून ते इतर लोकांना देण्यात आलं. त्याचनंतर घरकुल घोटाळ्याची इतर ठिकाणी वर्ग करून चुकीच्या पद्धतीने हडप करणाऱ्या संबंधित दोषी आणि यांच्याकडून मूळ रक्कम जमा करून घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी आमची या आंदोलनाच्या प्रसंगी मागणी. दलित वस्ती सुधार योजनेमधून 5/8/2019 मध्ये शासकीय मान्यतेनुसार सभागृहाच्या कामासाठी 32 लाख रुपये 95,000 रुपयाचा निधी हा कुठे गेला हे माहीत नाही. चौथी मागणी आमची आहे की 31/12/2020 मध्ये दलित उत्तर चळवळी मान्यतेनुसार मंगळवार पेठ विजयप्रकाश ठोंबरेचं घर ते आंबेडकर चौक कॉर्नर तर याच्यामध्ये 80 लाख रुपये 60,000 रुपये मंजूर होते. सदर काम न करताच बिल उचलून घेतलं. हे पैसे कुठे गेले यासाठी आम्ही आज आंदोलनाला बसलेलो. 30/12/2021 दलित सुधारमधून फुले नगर मधला 1,63,00,000 रुपयाचा रोड करण्यात आला. त्याचा देखील रक्कम ते आम्हाला माहीत नाहीये. ते आम्हाला सगळे केजवासियांना माहीत हवी याच्यासाठी हे आंदोलन करतोय. केज नगर पंचायतचं जनरल खात्यामधून 19-26 म्हणजे कालावधीमध्ये कशावर खर्च झाला हा तपशील देखील आम्हाला या प्रसंगी नगरपालिकेने द्यावा. आणि जे तुम्ही बघितलेलं आहे की वाईन शॉपसाठी वाल्मिक कराड यांच्या वाईन शॉपला दुसऱ्या दिवशी एखादी रजिस्ट्री झाल्याच्या नंतर आदल्या दिवशी त्याच्या वाईन शॉपला हे नाहरकत प्रमाणपत्र त्यांनी तिथं नेऊन दिलेलं आहे. खरं तर एखादं घर बांधायचं असेल किंवा एखाद्या प्लॉटाची नोंदणी करायची असेल किंवा दुकानाचं नाहरकत घ्यायचं असेल तर ही लोक 8-8, 15-15 दिवस लावतात. मात्र ह्या वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीला हिने जाऊन नाहरकत प्रमाणपत्र कशाच्या आधारे दिलं त्याची संचिकाची मागणी मी 1 वर्ष केलेली आहे. त्याची संचिकेची प्रत वापस मिळत नाही. त्यावेळेस मी या नगरपालिकेला कुलूप टाकण्याचा इशारा दिला होता. त्याचं पत्र माननीय जिल्हाधिकारी यांना सुद्धा दिलं होतं. कलेक्टर साहेबांचं पत्र आलं किंवा तुम्ही इथं आंदोलन 1 मेचं तुम्ही हे जे कुलूप टाकण्याचं आंदोलन हे रद्द करावं. मात्र नगरपालिकेनं 4 वेळीचं सुद्धा पत्र दिलेलं नाही. हे मोठमोठ्या गप्पा मारणारे हे 1-1 लाख रुपयाचं 1 रुपयाचा भ्रष्टाचार दाखवा, लाख रुपयाचं बक्षीस मिळवा. हे म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे की सगळ्या घनकचऱ्यामध्ये भ्रष्टाचार आहे. सगळ्या पूर्ण संचिकेमध्ये ताळमेळ नाही. त्यांच्याकडे शहरामध्ये किती बोरवेल्स आहेत त्याची नोंद नाही. एकूण 1200 घरकुलांचा DPR मंजूर झाला. त्या DPR मधले 375 म्हणजे 300 जवळपास 350 लोकांचे घरकुलाचे पैसे तर यांनी वर्ग एकीकडेच केले. मात्र जे दुसरे 200 लोकांना घरकुल मंजूर झाले त्या लोकांनी घरं देखील बांधले. स्लॅब लेवलला त्यांचे घर गेले. त्यांना अजून 1 रुपया देखील भेटलेला नाही. अशीच परिस्थिती पूर्ण सगळं कामामध्ये यांच्या शहरामध्ये विविध योजनेत करण्यात आलेले नाहरकत पत्र कशासाठी दिले याची आम्ही यादी मागवली. ती यादी देखील नगरपालिका द्यायला तयार नाही. याच्यासाठी तर आमचं याच्यावर असं म्हणणं आहे सर्व सहकाऱ्यांचं आमचं सर्वांचंच. भोसले सरांनी देखील याच्या अगोदर अनेक वेळा आंदोलन याच्यावर केलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की 2015 पासून या नगरपालिकेमध्ये उच्चस्तरीय चौकशी नेमावी आणि दुधाचं दूध पाण्याचं पाणी एकदा होऊन जावं. आता जर एखाद्या घरकुलामध्ये किंवा एखाद्या जर याच्यामध्ये घोटाळा झाला असेल एखाद्या इसवीसनमध्ये त्याच्यात जर आजची सत्ताधारी मंडळी जी बी कुणी असतील ती जर म्हणत असतील आम्ही घोटाळा केला नाही वरी हात करीत असतील तर हे चुकीचं आहे. या तळ्याचं राखणदार म्हणून आम्ही तुम्हाला गाववाल्याने तुम्हाला बसविलेलं आहे तिथं तर तुम्ही तळ्यातलं पाणी तुम्ही प्यालो का नाही प्यालो आम्हाला माहित नाही. मग कुणी नेलं तिथं येऊन सांगा. अशा पद्धतीचं आमची मागणी आहे. खरं तर ही एकमेकावर आरोप करणं प्रत्यारोप करणं सर्वसामान्य लोक रस्त्यावर येत नसतात. ही सर्व नगरपंचायतचा आलबेल कारभार आहे. याच्या संदर्भामध्ये आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी स्वतः अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की जोपर्यंत माझ्या या 14 मागण्याचं निरसन होणार नाही तोपर्यंत मी अन्नत्याग आंदोलन थांबवणार नाही. हे आपलं मीडियाच्या माध्यमातून आणि सर्व केजवासियन जे कोणी ऐकत आहेत किंवा माझे सर्व सहकारी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं सांगतो की जोपर्यंत या विषयाचं निराकरण होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन आम्ही थांबवणार नाहीत. माझी सर्व केजवासियांना विनंती आहे. अनेक लोकांच्या अडीअडचणी आहेत. अनेक लोकांचे घरकुल काही जणांनी बांधलेत, काही जणांना पहिला हप्ता पडलाय, काही जणांना पडला नाही. अशा लोकांचे बी काही जर विषय असतील तर आता मी इथं आंदोलनाला याच नगरपालिकेच्या दारात बसलेलो आहे.
काही सक्षम पुरावे असतील तर लोकांनी नागरिकांनी इकडे घेऊन यावं अशी त्यांना सर्वांना विनंती करतो. जसं की आता इटकर आमचा हा बंधू इटकर आलाय, त्याने व्याजानं पैसे काढून घरकुलासाठी त्यानं घर बांधले, घर पूर्ण झाले तरी त्याचा हप्ता पडत नाही. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की हे करण्यात यावं. आणि जे दिव्यांगाचा जो 5% निधी, दिव्यांगाचा जो 5% निधी ह्याच्यातून असतो ते देखील